नाही. एक संख्याच आपल्याला माहित नाही, म्हणून एक संख्या एक्स मानायची. एक संख्या एक्स मानू, त्याची 15% म्हणजे एक्स ची 15%. 15%चा अर्थ नेहमी लक्षात ठेवा, 15/100. इथं जे टक्केचं चिन्ह असतं त्याचा अर्थ असतो छेदात 100. कोणतीही संख्या घ्या, 15% असू द्या, 5% असू द्या, 20% असू द्या, छेदात 100च घ्यायचं. मग ह्यांचं काय होणार, इथं एक आहे, 15x/100 होणार ना. 15x/100 बरोबर 150. कारण एका संख्येची 15% म्हणजे जर 150 असेल म्हणजे एका संख्येची 15% 150. 100ला इकडे पाठवा, इकडे जाणार 15x, इकडे होणार 150 गुणिले 100, पुन्हा हे 15 तिकडे जाणार आणि ह्यांना भागणार 150 गुणिले 100 भागिले 15. 15×15 ओके, आणि 15×0 x बरोबर 1 वर किती शून्य, 3 शून्य. म्हणून ती संख्या 1000 ही आहे.